नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे तेजस आता म्हणत असतो, अहो मिस लकी चांप, कुठे गेलात तुम्ही? तुम्ही मला इथे उभं केलं आणि स्वतः निघून गेलात. काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलं नाही. मी जसं काल सगळ्यांना सरप्राईज दिलं तसं तुम्ही मला सरप्राईज देत आहे की काय? अहो लकी चांप, अहो काय करायचं आहे ते तरी सांगून जा. तेव्हा इथे आता मानसीने तेजसला गप्प बसायला सांगितलेलं असतं, पण तरीसुद्धा मात्र तेजस तोंडावरती बोट ठेवून पण बोलतच असतो. तेव्हा मानसी तिथे येते आणि म्हणते, अहो काय, मी तुम्हाला शांत राहायला सांगितलं होतं ना, पण तुम्ही तर बोलतायच. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, पण तुम्ही बोलला होतात ना की मी सांगेन तेच करायचं, पण तुम्ही सांगितलंच नाही काय करायचं आहे ते. विसरलात की काय? आणि एवढं का उशीर केलात? मला वाटलं आमच्या घरात हरवलात की काय? तेव्हा इथे मानसी म्हणते, बरं तुम्ही आता गप्प बसा, एक शब्दसुद्धा बोलायचं नाही आणि डोळे बंद करा बरं. तेव्हा इथे तेजस म्हणतो, पण तोंडावरचा हात. तेव्हा इथे मानसी म्हणते, बरं तोंडावरचा हात काढा आणि आता डोळे बंद करा आणि आता ही झाडू माझ्याकडे द्या. तेजस म्हणतो, साफसफाई मी करेन ना. तेव्हा इथे मानसी म्हणते, अजिबात नाही, साफसफाई नंतर करा, पण आधी माझ्याबरोबर इकडे या. तेव्हा इथे आता मानसी म्हणते की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि ती तेजसला डोळे बंद करायला सांगते. तेव्हा इथे तेजस डोळे बंद करतो. मानसी त्याचा हात पकडून त्याला आता इथे उंबरठ्यापर्यंत घेऊन येते. तेजस म्हणतो, अरे वा, इथपर्यंत आणलं का मला? मानसी म्हणते, आता डोळे उघडा. तेव्हा तेजस म्हणतो, वा वा वा, म्हणजे डोळे बंद करायला लावलेत आणि इथपर्यंत मला घेऊन आलात. काय सरप्राईज दिलेत तुम्ही. हे तर मी प्रभू निवास कधी बघितलंच नव्हतं ना. तेव्हा इथे मानसी म्हणते की तेजस, जेव्हा आपण दोघं लग्न करून या घरामध्ये येणार होतो तेव्हा आपल्याला घेतलं नाही. नंतरला मला एकटीलाच गृहप्रवेश करायला सांगितला, पण त्यावेळेला तुम्ही माझ्याबरोबर नव्हतात. मग आता आपण गृहप्रवेश करायला नको का? तेव्हा इथे तेजस म्हणतो, बरं बरं चला. तेव्हा मानसी म्हणते, तेजस, अहो इथे बघा ना, उंबऱ्यामध्ये लक्ष द्या. तेव्हा तिथे तेजस म्हणतो, पण इथे आता लक्ष देऊन जायला इथे माप कुठे आहे? तेव्हा मानसी म्हणत असते की इमॅजिन करा की इथे माप आहे. जेव्हा लग्न होऊन आल्यानंतर मला घरामध्ये घेताना जसं माप ठेवलं होतं ना, तसं ती इमॅजिन करायला सांगते. तेव्हा तेजस म्हणतो की ठीक आहे म्हणून, आणि इथे दोघे एकमेकांना आता थम्सअप करतात. त्यानंतरला मानसी आपला हात पुढे करते आणि तेजसला त्याचा हात तिच्या हातामध्ये द्यायला सांगते. तेव्हा इथे तेजस आता मानसीकडे बघायला लागतो आणि जेव्हा त्यांची पहिली भेट मंदिरामध्ये झालेली असते, ती भेट इथे तेजसला आता आठवते. तेव्हा इथे मानसी जात असताना ती आता इथे पडणारच असते. तेवढ्यातच तेजस तिला आपला हात देतो. तेव्हा मानसी बघतसुद्धा नाही की तो कुणाचा हात आहे, पण तेजसनेच पहिल्यांदा तिचा हात हा पकडलेला असतो. त्यानंतरला त्यांची ओळख होते, मैत्री होते आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये इथे तेजस मानसीची मदत करत असतो आणि ते सगळे क्षण आता इथे तेजसला आणि मानसीला दोघांनाही आठवत असतात. ज्या वेळेला घराची साफसफाई करत असताना तेजसच्या डोळ्यामध्ये धूळ जाते, तेव्हा मानसी त्याचे डोळे फुंकते आणि ती धूळ बाजूला करते. त्याच्या हाताला लागलेलं असतं, तेव्हा मानसी त्याच्या हाताला स्वतःचा रुमाल बांधते. म्हणजे अशा छोट्या प्रत्येक गोष्टी या त्या दोघांना आता आठवतात. त्यानंतरला तेजस आता मानसीचा हात पकडतो. तेव्हा इथे मानसी तेजसचा हात आपल्या हातात घेऊन आता जणू काही तिने गृहप्रवेशच केलेला आहे, माप ओलांडलेला आहे असं ती करते आणि मग दोघेही सोबत आपला पाय हा घरामध्ये टाकतात आणि इथे जोडीने त्यांनी गृहप्रवेश केलेला असतो. हे सगळं आता सुगंधा बघत असते. सुगंधा म्हणत असते की दोघेही खुश राहा आणि अशीच एकमेकांची साथ द्या आणि नेहमी सुखाने संसार करा असा आशीर्वाद त्यांना देते. तेव्हा इथे आता घरामध्ये आल्यानंतर तेजस म्हणत असतो, अरे वा, काय गृहप्रवेश केला तुम्ही, खूपच जास्त उत्तम. बरं चला, आता माझ्याकडे काही 2 दिवस आहेत, मी साफसफाई करतो. तेव्हा इथे मानसी म्हणते, मी सुद्धा तुम्हाला मदत करते ना. तेजस म्हणतो, तुम्ही तयार झाले आहेत ना ऑफिसला जायला आणि तुम्ही आता मला मदत करणार आहात? अहो घड्याळामध्ये बघा, आता उशीर झाला आहे. तेव्हा मानसी म्हणते, आहे माझ्याकडे थोडा वेळ. तेव्हा तेजस म्हणतो, अहो नेहमी घाईघाईने जायला पाहिजे का तुम्हाला ऑफिसला? आज आरामात जा ना. हे घ्या तुमची पर्स घ्या आणि जा बरं. आता पाण्याची बाटली घेतलीत का? तेव्हा मानसी म्हणते, नाही, भरून ठेवली आतमध्ये. तेव्हा डबासुद्धा आतमध्येच आहे. तेव्हा तेजस म्हणतो, पाण्याची बाटली एवढीशी? अहो किमान दिवसामध्ये 4 लिटर तरी पाणी प्यायला पाहिजे आणि तुम्ही एवढंसं पाणी पिता. थांबा, मी तुम्हाला अजून 3 बाटल्या देतो. तेव्हा इथे मानसी म्हणते, तेजस, अहो असं काय करताय? हे जर पाणी संपलं तर तिथे एक मशीन आहे ना पाण्याची,
फिल्टर मशीनमधून मी भरून घेईन ना पाण्याची बाटली. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अरे वा हो, कामाच्या ठिकाणी एवढी मोठी टाकी असते मला माहितीच नव्हतं ना. मी कधी नोकरी नाही केली आहे ना, म्हणून मला या गोष्टी माहिती नाही. पण लकी चाम, तुम्ही मस्त बोललात. बरोबर आहे, तिथे पाण्याची टाकी असेल, पाणी जर संपलं तर भरून घ्या. आणि हे डबे आहेत का तुमचे? तेव्हा तेजस म्हणतो, काय हे डबे एवढे जड? बाप रे, मला तर उचलतसुद्धा नाही आहेत. तेव्हा मानसी म्हणते, काय बोलताय तुम्ही? तेजस म्हणतो, नाहीतर काय, घ्या घ्या पटकन, एक डबा खाली ठेवा. तेव्हा तेजस म्हणत असतो, अहो एवढे हलके डबे किती घेतले, किती चपाती तुम्ही खायला? म्हणजे मला असं वाटते तुम्ही 2 चपात्या घेतल्या असतील. बरोबर ना? 2 चपातीने तुम्ही एवढा मोठा कारभार सांभाळणार आहात का ऑफिसचा? तेव्हा इथे तेजस आता डबा उघडतो आणि किती चपाती घेतले ते चेक करत असतो. तर इथे मानसीने पूर्ण 2 चपात्यासुद्धा घेतलेल्या नसतात, तर 1.5 घेतलेली असते. तेव्हा तेजस म्हणतो, अच्छा 1.5 चपाती, बाप रे, एवढी चपाती खाणार होतात तुम्ही दिवसभरामध्ये आणि ऑफिसचा एवढा मोठा डोलारा सांभाळणार होतात. कशी हो एवढी हिंमत येते तुमच्यामधून? तेव्हा तेजस म्हणतो, अजिबात चालणार नाही. तेव्हा मानसी म्हणते, अहो बास झाली मला. तेजस म्हणतो, अजिबात नाही, पण मला चालणार नाही आहे ना. पोटभर खायचं आणि काम करायचं म्हणजे कामंसुद्धा व्यवस्थित होतात. आणि तो आता 2 चपात्या तिच्या डब्यामध्ये अजून ठेवतो. तेव्हा मानसी म्हणते, 4 चपात्या खाणार आहे का मी? तेजस म्हणतो, खाणार तुम्ही, नक्की खाणार. काम करून तुम्हाला भूक लागेल. आणि आता भाजीसुद्धा अजून देतो आणि हा पूर्ण डबा संपवायचा आहे. आल्यानंतर मी चेक करणार आहे, कळलं तुम्हाला? चला आता बॅगमध्ये डबा ठेवा बरं. तेव्हा इथे आता बॅगमध्ये लगेचच मानसी आपला डबा ठेवते आणि नंतरला तिला बाटलीसुद्धा देतो आणि म्हणतो की सगळा डबा संपवल्याशिवाय हा डबा पुन्हा बॅगमध्ये ठेवायचा नाही. त्यानंतरला आता उरलेली साफसफाई तेजस करायला घेतो. तरी ते दोघांना एकमेकांबरोबर एवढं छान बोलताना बघून सुगंधा तर खूप जास्त खुश होते आणि त्यांची मायासुद्धा काढते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, तेजस हे सगळं मी तुमच्यासाठी करायला हवं आहे ना? तेव्हा तेजस म्हणतो, म्हणून काय झालं? मी तुमच्यासाठी केलं तर? तुम्ही आमच्या घरामध्ये नवीन आहात ना, म्हणून मी तुमच्यासाठी करणार. आणि अजून मी 2 दिवस घरातच आहे, त्याच्यामुळे माझं जॉईनिंग 2 दिवसानंतर होणार आहे. मग तोपर्यंत मी घरातली कामं केली तर काय चुकीचं आहे? बरं आता बोलण्यात वेळ वाया घालू नका. आत्ताच्या आत्ताच चालत्या व्हा. कळलं तुम्हाला? उशीर बघा किती झाला आहे. आत्ताच्या आत्ताच चालत्या व्हा. तोंड दिले म्हणून नुसती बडबड 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 करायची नाही. कळलं ना तुम्हाला? तेव्हा इथे मानसी म्हणते, अच्छा मी बडबड करते? तेव्हा तेजस म्हणतो, नाहीतर काय, मी बडबड करतोय? चला चला निघा आता, आऊट. असं तो तिला आता मस्करीतच म्हणत असतो. तेव्हा मानसी म्हणते, तुम्ही पण ना कधी काहीही बोलाल. तेव्हा तेजस म्हणत असतो की मिस मानसी, तुम्ही इथे राहू नका. मी तुमच्या भविष्याची चांगली तरतूद करेन, पण तुम्ही इथे राहू नका. मला एक ना एक दिवस तुम्हाला सोडून जावंच लागणार आहे आणि मलासुद्धा तेच हवं आहे. या घरामध्ये तुमचं भविष्य चांगलं जाणार नाही. त्यानंतरला तेजस आता खूप असा स्वतःच्याच नादामध्ये शिट्टी वगैरे वाजवत बसलेला असतो. तेवढ्यातच तिथं मॅनेजर येतात. मॅनेजर आल्यानंतर आता सगळ्यांचे बोनस हे रेडी करून ठेवलेले असतात. सगळ्यांचे एन्व्हलप इथे आणून दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये मानसीचं नाव नसतं. तेव्हा इथे आता रणजित म्हणत असतो की हे काय, याच्यामध्ये मानसी सणसचं नाव का नाही आहे? तेव्हा मॅनेजर म्हणत असतात, पण सर त्यांनी तर आत्ता जॉईनिंग केलं आहे ना, त्यांचा अजून पहिला पगारसुद्धा झालेला नाही आहे, मग त्यांना आपण बोनस कसं काय देणार? तेव्हा इथे रणजितला खूप जास्त राग येतो आणि तो आपल्या डोक्यालाच हात लावतो. तेवढ्यातच गायत्रीचा फोन आलेला असतो. रणजित म्हणतो, एक काम करा, तुम्ही जरा बाहेर जा. तेव्हा इथे आता रणजित म्हणत असतो, हां गायत्री मॅम बोला. त्याच्यानंतर गायत्री म्हणते की रणजित, एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा रणजित म्हणतो, काय झालं? तेव्हा इथे गायत्री म्हणते की त्या तेजसने सरकारी नोकरी मिळवली आहे आणि तो आता घरामध्ये सुद्धा आला आहे, त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा रणजित म्हणतो, पण असं कसं झालं? अहो तुम्ही होतात ना त्या घरामध्ये, तुम्ही म्हणालं होतात ना की त्या दोघांना एकत्र कधीच येऊ देणार नाही म्हणून, मग काय झालं आता? गायत्री मॅम, तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला आहे, कळतं आहे का तुम्हाला? तेव्हा इथे एक काम तुम्हाला धड करता येत नाही का हो? तुमचा दीर तुम्हाला खूप जास्त साधाभोळा वाटतो ना, तसा तो नाही आहे. मी त्याला सगळ्यात चांगला ओळखतो. मला माहिती आहे तो तेजस प्रभू कधी काय करेल ना, काही सांगता येत नाही. काय हो आता तुम्ही काय करणार आहात? तेव्हा गायत्री म्हणते, हे बघा, माझ्याशी बोलताना नीट बोला आणि एक डाव तो जिंकला असेल, पण आता पुढचा डाव मी काय खेळणार आहे ना ते त्याला माहिती नाही आहे. आता त्या प्रभूला सळो की पळो करून सोडते की नाही बघाच तुम्ही. पण इथे आता रणजितला खूप राग आलेला असतो, कारण तेजस आणि मानसी आता दोघेही एका घरात राहणार असतात.
त्यानंतरला विनोद येतो आणि म्हणतो, दीदी दीदी अहो AC वाढवा हो, बाहेर किती गरम होतो आहे, बाहेर राहिलो ना तर तो तेजस मला काम लावेल. तेव्हा गायत्री उठते आणि म्हणते, अरे तीच तुझी लायकी आहे, तू कामच केलं पाहिजे. कारण का तुला एक साधी बातमी नीट देता आली नाही का? अरे याच घरामध्ये राहून त्या तेजसने सरकारी परीक्षा दिली, त्याच्यानंतर सरकारी नोकरी मिळवली आणि तुला एक साधी धड मला ती बातमी देता आली नाही. मग तुला पोचते कशाला रे मी? तुम्हाला दोघांना एवढी पोचते का? आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं माझ्या रूममधून, आत्ताच्या आत्ता निघायचं. तेव्हा इथे विनोदलासुद्धा चांगला धडा गायत्रीने शिकवलेला असतो. तेव्हा गायत्रीला आठवत असतं की ज्या वेळेला परीक्षा देऊन आल्यानंतर तेजस पास झालेला असतो, त्यावेळेला इथे तेजसने तिला सांगितलेलं असतं की आता सगळे पैसे फेडणार आणि तुम्हाला या घरातून मुक्त करणार. तेव्हा इथे तेजसने आता सरकारी नोकरी मिळवल्यामुळे गायत्री खूपच जास्त चिडलेली असते. त्यानंतरला इथे गायत्री आपल्या वडिलांची फाईल घेते आणि म्हणते, मला माफ करा बाबा, मला माफ करा. दर वेळेला हे प्रभू जिंकतात, दर वेळेला हे लोक मला मात देतात, पण आता त्यांना असा धडा शिकवणार आहे ना की यांची दिवाळीच साजरी होणार नाही आहे. बघाच तुम्ही मी काय करते ते. त्यानंतरला इथे दिनेश आता सामानाची यादी करायला बसलेला असतो. तेव्हा इथे दिवाळीला आता जे जे काही लागतं ते थोडं थोडं आता सुनंदा यादीमध्ये लिहायला सांगत असते आणि म्हणते की मानसी आणि तेजसचं नवीन लग्न झालं आहे, तेव्हा तिलासुद्धा काही गोष्टी घ्यायला लागतील. तर इथे नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवाळीला जे सुनेला द्यायला लागतं ते आपण द्यायला नको का? तेव्हा तेजस म्हणतो, पण आई एक गोष्ट मी तुला सांगतो, 2 महिने माझा पगारच झालेला नाही आहे, त्याच्यामुळे ह्या वेळेला दिवाळीला मी पैसे नाही देऊ शकणार. तेव्हा आभा म्हणत असते की याचं दरवर्षी हेच नाटक असतं, कुठल्या दिवाळीला तू पैसे देतोस रे? तेव्हा दिनेशला खूपच जास्त राग येतो. तेव्हा इथे सूरज आपल्या खिशातून 50 रुपये काढतो आणि सुनंदाच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की आई हे घे, मला माहिती आहे जास्त नाही आहेत, पण तरीसुद्धा ठेव माझ्याकडून. त्यानंतरला दिनेश म्हणत असतो की ह्या वेळेला गायत्रीला मी सांगतो की माझ्या वतीने सुद्धा ह्या वेळेला तूच पैसे दे, मग मी तिला देईन. त्यानंतर इथे आता दिनेश हा बोलतो आणि तेवढ्यातच तिथे गायत्री येते आणि म्हणते, काय हो दानशूर कर्ण आपले कवचकुंडळ द्यायला निघाले आहेत का? दानशूर कर्ण होता ना तो सूर्यपुत्र होता, तसा तूही सूर्यपुत्र आहेस, पण खरोखरचा नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. गायत्री म्हणते की ह्या वेळेला मी सुद्धा दिवाळीला पैसे देऊ शकणार नाही आहे. तेव्हा दिनेश म्हणतो, गायत्री असं काय करतेस? अगं मानसी आणि तेजसचं नवीन लग्न झालं आहे, त्याच्यामुळे थोडे पैसे तर आपल्याला द्यावेच लागतील ना. तेव्हा गायत्री म्हणते, मी का द्यायचे? त्यांची नवीन सूनसुद्धा आता काम करते, तिने खर्च करायचा घरातला आणि तेजसला नवीन नोकरी मिळाली आहे म्हणूनच त्याला घरामध्ये घेतलं आहे ना. मग ह्या वेळेला दिवाळीचा खर्च ते दोघंजणं मिळून करतील. सासूबाई ह्या वेळेला दिवाळीला मी पैसे देणार नाही आहे, त्याच्यामुळे आता कशी दिवाळी साजरी करायची आहे ते तुमचं तुम्ही बघा. आणि दरवर्षी मी देतेच की पैसे, मग या वेळेला तुमच्या सुनेने मानसीने जर खर्च केला तर कुठे बिघडलं, बरोबर की नाही? तेव्हा इथे आता गायत्री जात असताना दिनेश म्हणतो की कुठे जातोयस तू? तेव्हा गायत्री म्हणते, तुला काय करायचं आहे? पैसे उडवायला मी कुठेही जाईन, तुला काय करायचं आहे? तेव्हा इथे गायत्री म्हणते, कुणीही मला प्रश्न विचारायचे नाही, कुणाच्याही प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही आहे. तेव्हा दिनेश म्हणतो की दिवाळीनिमित्त 2 दिवस तू हॉटेलला सुट्टी दिली आहेस ना, म्हणून विचारलं कुठे जातेस ती. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, सुट्टी दिली आहे ना मी, मग आता तुम्ही तर घरामध्ये दिवाळी काही साजरी करणार नाही, मग बाहेर जाऊन मी सेलिब्रेट करू नको का? मी कुठेही जाईन. त्यानंतरला आता रणजित बाहेर येतो, सगळ्या स्टाफला आता तो गुड मॉर्निंग विश करतो. तो म्हणतो की सगळेजण प्रामाणिकपणे इथे वर्षभर काम करता, सगळेजण तुमचं 100% देता, मग माझंसुद्धा काम आहे ना माझ्या स्टाफची काळजी घेणं, आणि म्हणूनच मी प्रॉमिस केल्याप्रमाणे यावर्षी तुम्हाला डबल बोनस देणार आहे आणि सगळ्यांनी आता तो इथे येऊन घ्यायचा आहे. मी ज्याचं नाव वाचेन त्याने इथे येऊन आता बोनस घेऊन जायचं आहे. तेव्हा इथे अगदी मॅनेजरपासून ते एकूण एकाची रणजित आता नावं घेतो. त्याच्यामध्ये काजल, सुरेखा, पूजा सगळ्यांचीच नावं येतात. सगळेजण आपापले एन्व्हलप घेऊन तिथून आता जातात. सगळ्यांना डबल बोनस मिळाल्यामुळे सगळेजण खुश असतात. त्यानंतरला इथे रणजित म्हणतो की अजून एक नाव राहिलं आणि तो म्हणतो की मानसी सनस. तेव्हा इथे मानसी त्याच्याकडे बघतच राहते, कारण तिला जॉईनिंग होऊन थोडेच दिवस झालेले असतात, तरीसुद्धा तिला डबल बोनस दिलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता सुनंदा म्हणत असते की तेजस, अरे सूनबाईच्या पायामध्ये जोडवं घाल ना. तेव्हा तेजस म्हणतो, कोण मी?
तेव्हा सुनंदा म्हणते, मग कोण घालणार? अरे नवीन लग्न झालेल्या मुलीने असं बिना जोडव्याचं राहायचं नसतं. जोडवं घाल बरं तिच्या पायामध्ये. तेव्हा इथे तेजस गुडघ्यावरती बसतो आणि मानसीच्या पायामध्ये जोडवं घालणार असतो.